अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस. संविधानावरील चर्चेवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देणार उत्तर. अधिवेशनात किती विधेयक पारित झाली याचीही माहिती देण्याची शक्यता. विधानसभा उपाध्यक्ष ठरले मात्र विरोधी पक्षनेते नाही. विरोध असल्यास आपल्या नावाचं पत्र मागे घेतो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांची सभागृहात मागणी. देवेंद्रजी बात निकलेगी तो दूर तक जाएगी. विधिमंडळातील उल्लेखावरून सुषमा अंधारेंचं थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. आदित्यचा ड्रग्ज व्यवसायात सहभाग. दिशा सालियन प्रकरणात उद्धव ठाकरे पण आरोपी. आदित्य ठाकरेंच्या गुन्ह्यांवर पांघरुण घालण्यासाठी ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा दुरुपयोग केला. ॲडव्होकेट निलेश ओझा यांचा गंभीर आरोप. 100 वेळा कृष्णकुंजवर राजसाहेबांजवळ येतात. तुम्हाला तोंडावर पाडायलाही मागे पुढे पाहणार नाही. मनसे नेते संदीप देशपांडेंचा भाजपा नेते आशिष शेलारांना इशारा. मसाजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज सुनावणी. ॲडव्होकेट उज्ज्वल निकम बीड जिल्हा सत्र न्यायालयात हजर राहणार. आजच्या सुनावणीकडे राज्याचं लक्ष. मुख्यमंत्र्यांकडून 5 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या. IAS अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून आदेश जारी. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष असणारे किल्ले राज्याच्या ताब्यात द्या. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची केंद्राकडे मागणी. एकीकडे उन्हाच्या तडाख्यामुळे लाही होत असतानाच अवकाळी पावसाचा कहर. कोल्हापूर, सातारा, कराड परिसरात अवकाळी पाऊस. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जाण्याची शक्यता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.